नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी करंट अफेअर 2025चा आपण हा सेकंड पार्ट बघतोय। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी पहिला भाग बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन त्यांनी पहिला पार्ट बघायचा आहे। आणि ज्यांना या PDF पाहिजे असतील आपल्या, तर त्यांनी लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची, ते जॉईन करायची आणि तिथून PDF डाउनलोड करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांचं म्हणणं होतं की व्हाईट बोर्डमुळे आम्हाला डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळे आपण आपल्या बोर्डमध्ये आज चेंजेस केले आहे। तर हे चेंजेसनुसार आपल्याला क्लिअर दिसते का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर चला आता वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। चला जाऊया आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे। बघा, उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेक्चरमध्ये जे क्वेश्चन राहिले ते आपण तिकडे कव्हर करतोय। तर उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। बघा, 2025मध्ये भारत कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे? तर 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांनी कुठे खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चे उद्घाटन केले? तर कुठे केले? तर लडाख येथे उद्घाटन केले आहे। बघा, कोणी केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत आपले मनसुख मांडवी यांनी, आणि खेलो इंडिया हिवाळी खेळचे 2025 उद्घाटन कुठे? तर लडाख येथे केलेले आहे। बघा, इन पर्स्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर कोणी? नजमा हेपतुल्ला यांनी लिहिलं आहे। बघा, कोणतं पुस्तक आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा, नजमा हेपतुल्ला। आपल्याला परीक्षेमध्ये एकतरी पुस्तकावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे महत्त्वाचे पुस्तकं लक्षात ठेवत चला। चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ। आता भारतातील पहिला एअर टॅक्सी शून्यासाठी खालीलपैकी कोणता प्रोटोटाईप लॉन्च केला आहे? तर कोणता आहे? सरला एव्हिएशन। हे बघा, एव्हिएशन हा कशासाठी? तर पहिल्या एअर टॅक्सीसाठी लॉन्च केला आहे। आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 24 जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आलेला आहे। सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली? बघा, इन्कॉइस या संस्थेची निवड करण्यात आली। कशासाठी? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025साठी या संस्थेची निवड करण्यात आलेली आहे। ऑस्कर पुरस्कार 2025च्या सर्वोत्कृष्ट लघुपट सेमीसाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर अनुजा यांचे। ऑस्कर पुरस्कार 2025च्या सर्वोत्कृष्ट लघुपट सेमीसाठी अनुजा यांचे नामांकन करण्यात आलेले आहे। महत्त्वाचा पॉईंट आहे बघा। समोरचा पॉईंट बघा, आता पराक्रम दिवस कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो? तर आपल्याला माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा पराक्रम दिवस साजरा करण्यात येतो। मुंबई मॅरेथॉन 2025मध्ये पुरुषांसाठी एडिट शर्यतपर्यंत एडिट शर्यत कोणी जिंकली आहे? तर कोणी? बर्नार्ड टेस्फे यांनी जिंकली आहे। बघा, भारतातील पहिला स्वदेशी सर्जिकल रोबोटिक प्रणालीचे नाव काय आहे? तर SSI मंत्र आहे। बघा, म्हणजे भारतातील पहिली स्वदेशी सर्जिकल रोबोट प्रणाली बघा, ही सर्जिकल रोबोट प्रणाली, त्याचं नाव काय आहे? तर SSI मंत्र आहे। कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमागाव बनले आहे? तर मासळी हे गाव भारतातील पहिले सौर सीमागाव बनले। विद्यार्थी मित्रांनो, IMP पॉईंट आहे। येणाऱ्या पोलीस भरती असो, वनरक्षक भरती असो, तसे इतर सरळ भरती म्हणजे कोणतीही परीक्षा असो, त्याच्यामध्ये 100% हा प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार। तर कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमागाव बनले? तर मासळी हे गाव। बघा, विजय हजारे ट्रॉफी 2024-25 विजेतेपद कोणी जिंकले? तर कर्नाटक या राज्याने जिंकले आहे। कोणते? विजय हजारे ट्रॉफी 2025। बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 4था क्रमांक आहे भारताचा। कशामध्ये? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवा? तर भारताचा 4था क्रमांक आहे। बघा, FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारत देश करणार आहे। कोणते आहे? तर FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 ते आयोजन कोणता? तर आपला भारत देश करणार आहे। समोरचा पॉईंट बघा, आता बघा, पद्म पुरस्कार 2025 संपूर्ण यादीमध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले? तर 14 पद्म पुरस्कार मिळाले आहे महाराष्ट्र राज्याला। किती? तर 14। सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महेश कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कशाच्या? सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची? महेश कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा, FICCI फेमचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आयुष्मान खुराना यांची नियुक्ती करण्यात आली। कशाचा? FICCIचा फ्रेंडचा ब्रँड ॲम्बॅसेडर बघा, म्हणून आयुष्मान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा, आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मायकेल मार्टिन। कोणत्या देशाचे? तर आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मायकेल मार्टिन यांची। बघा, ICC T20 मधील 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हर्षदीप सिंग याला मिळाला आहे। तर कोणाला? आपला त्या हर्षदीप सिंग आहे बघा।
हर्षदीप सिंग याला मिळाला आहे। ICC T20 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार। बघा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते आपले नरेंद्र चपळकर यांचे नुकतेच निधन झाले। तर किती वर्षी? 87व्या वर्षी त्यांचे निधन झाले। तर 87व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे। महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा। अलीकडेच कोणता देश ब्रिक्स समूहाचा भागीदारी राज्य बनला आहे? तर कोणता? नायजेरिया। हा ब्रिक्स समूहाचा भागीदारी देश बनला आहे। कोणत्या? तर ब्रिक्स समूहाचा। कोणता देश आहे आपला? तर नायजेरिया देश। बघा 6वा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर बेंगलोर इथे आहे। आणि कितवा आहे हा? महत्त्वाचा आहे बघा, 6वा आहे हा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव। कुठे? तर बेंगलोर इथे आयोजित करण्यात आला। कितवा आहे हा? 6वा आहे। बघा सीमा सुरक्षा दलाने अलीकडेच कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सर्द हवा। हे कोणत्या दलाने केले? तर सीमा सुरक्षा दलाने केले आहे। आपल्याला काय देऊ शकतात? हवाई दल वगैरे देऊ शकतात। सीमा सुरक्षा दलाने सुरू केले आहे। बघा भारतीय सरकारने भारतीय उत्पादनासाठी 10,000 भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅगचे लक्ष्य निर्धारित केले आहे 2030पर्यंत। कधीपर्यंत? तर 2030पर्यंत हे लक्ष्य निर्धारित केले आहे। म्हणजे किती? 10,000 GI टॅग आपल्याला म्हणजे भारतीय उत्पादनाला लागू करायचे 10,000। महत्त्वाचं पॉईंट बघा, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कोणता आग्नेय आशियातील जगातील पहिला देश ठरला आहे? तर थायलंड ठरला आहे। यांनी काय केले? समलिंगी विवाहाला मान्यता दिली आणि हा आपला आग्नेय आशियातील जगातील पहिला देश ठरला आहे। जानेवारी 2025मध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 9वी परराष्ट्र मंत्री परिषद म्हणजे कोणती? 9वी तर कुठे भरली ती? अमेरिका येथे भरली होती। 9वी परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक होती बघा, अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेली होती। समोरचा पॉईंट बघा आता, मध्य प्रदेशने किती धार्मिक स्थळांना दारू विक्रीवर बंदी घातली आहे? तर 17 धार्मिक स्थळ। कोणी? मध्य प्रदेशने 17 धार्मिक स्थळ आहेत तिथे किती दारूबंदीवर विक्री घातलेली आहे बघा। शीर्ष 25 जागतिक बँकेने रँकमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय बँकेचा समावेश करण्यात आला आहे? तर कोणती? HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँक। कशामध्ये? बघा शीर्ष 25 जागतिक बँकामध्ये त्या रँकमध्ये कोणत्या? तर भारतीय या बँकांचा समावेश करण्यात आला बघा, HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँक। त्याच्यामुळे लक्षात ठेवा। नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर अमृत मोहन प्रसाद यांच्याकडे। नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचा महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे? तर अमृत मोहन प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। बघा दरवर्षी लाला लजपत राय यांनी जयंती केव्हा केली जात आहे? तर 28 जानेवारीला। कधी? लाला लजपत यांची। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे लेक्चर फास्ट होते की हळू होते, की आता बोलताना थोडं समजा मिस्टेक वगैरे होतात, पण लेक्चर जर फास्ट वगैरे होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यापेक्षा स्लो लागत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। आणि बॅकग्राऊंड कलर वगैरे कसा वाटतं आहे, या प्रश्नामध्ये काही चेंजेस करायचे, याच्या कलरमध्ये काही चेंजेस करायचे ते सुद्धा तुम्ही सांगत चला। समोरचा पॉईंट आहे बघा, युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPS कधीपासून प्रभावी होईल? तर एप्रिल 2025 पासून ही प्रभावी होईल। कोणती? युनिफाईड पेमेंट्स योजना। बघा समोरचा पॉईंट बघा आता, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीमध्ये कोणत्या 2 भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे? तर इंदोर आणि उदयपूर यांचा समावेश करण्यात आला आहे। कोणत्या राज्यातील मोहिदाम्स युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले? तर आसाममधील बघा मोहिदाम्स म्हणजे एक दफन पद्धत आहे बघा ही। कोणत्या भारतातील ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली? तर एनियान पन्नीरसेल्वम। बघा त्यांचं नाव कसं आहे? एनियार पन्नीरसेल्वम असं त्यांचं नाव आहे। नाव थोडं अवघड आहे, लक्षात ठेवा। बघा अलेक्झांडर लुकाशेन्को कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर बेलारूसचे। बघा हे नाव यांचं काय आहे? तर अलेक्झांडर लुकाशेन्को। कोणत्या राज्य सरकारने महिला युवम किशोर सन्मान योजनेचे सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे? तर हरियाणाने केले। तर कोणत्या योजनेचं? बघा महिला युवम किशोरी सन्मान योजना। महिला युवम किशोरी सन्मान योजनेचं सन्मान संजीवनी ॲप हे लॉन्च केले हरियाणा राज्याने। समान नागरी कायदा अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड बनले। बघा देशातलं पहिलं समान नागरी कायदा लागू असलेलं जर राज्य गोवा असलं तरी आपलं कसं तिचं? तर 1947 पूर्वीचं होतं बघा ते, हे नंतरचं आहे बघा। समान नागरी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या देशातील पहिलं राज्य कोणतं? तर गोवा। वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या सल्लागार मंडळाच्या अलीकडेच कोण सामील झाले? तर जय शाह। म्हणजे वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या सल्लागार मंडळात अलीकडेच कोण सामील झाले?
तर आपले जयशाह सामील झाले. नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांचा मोबाईल ॲप म्हणजे ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन कोणी केले? तर एल गणेशा यांनी उद्घाटन केले. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा, ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेमचे 64वे सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. कोण? तर मायकेल क्लार्क. हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेमचे काय 64वे सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले. कोण? मायकेल क्लार्क. महाराष्ट्रात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहे? तर महाराष्ट्रात 5 आहे. कोणत्या राज्याने खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025च्या पहिल्या टप्प्यामध्ये अव्वल स्थान मिळवले? तर लडाखनं अव्वल स्थान मिळवले आहे. कोणत्या राज्यातून इस्रोच्या 100व्या प्रक्षेपणाचे NVS 0.2 उपग्रह कक्षेत पाठवला आहे? तर आंध्र प्रदेशने. कोणत्या? आंध्र प्रदेश राज्यातून इस्रोच्या 100व्या प्रक्षेपणाचे. कोणता खेळाडू हा ICC क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला आहे? तर आपला बुमराह, जसप्रीत बुमराह हा काय? तर ICC क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला आहे. बघा, आता समोरचा पॉईंट बघू. नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवले? तर ओडिशाने अव्वल स्थान मिळवले. 1 मिनिट बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, एकदम IMP प्रश्नाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो असा पॉईंट आहे. काय? तर नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवले? तर ओडिशा राज्याने काय मिळवले? तर अव्वल स्थान मिळवलेलं आहे. समोरचा पॉईंट बघा आता. कोणत्या 2 देशांनी जानेवारी 2025मध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी नवीन उपक्रमाची घोषणा केली? तर भारत आणि इंडोनेशियाने. म्हणजे यांनी काय केलं? जानेवारी 2025मध्ये द्विपक्षीय सहकार्य म्हणजे अधिक दृढ करण्यासाठी तर भारत आणि इंडोनेशियाने काय नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. बघा, जितेंद्र पाल सिंह यांनी अलीकडेच कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर इस्रायलचे. कोण आहे? जितेंद्र पाल सिंह यांची. तर इस्रायलचे नवीन राजदूत म्हणून यांची घोषणा करण्यात आली. बघा, भारताचे राष्ट्रीय खेळ 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले? तर उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आले होते. तरुण भारतीय गिर्यारोहक शिवांग पाठवणे अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्व शिखरावर चढले? म्हणजे तिरकावर जाऊन त्यांनी आपला तिरंगा फडकवला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या. बघा, कोण यांचं नाव आहे? तर शिवांग पाठवणे असं त्यांचं नाव आहे. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 26 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. तर कोणता? आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. कोणत्या राज्यामधील बाके बिहार मंदिराला विदेशी योगदान कायदा म्हणजे FCRA आपण म्हणतो त्याला अंतर्गत परवाना मंजूर करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेशला. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथून हँडलूम कॉन्व्हेन्शन मंथनचे उद्घाटन केले? तर गिरिराज सिंह यांनी. बघा, तर गिरिराज सिंह यांनी उद्घाटन केले. कोणत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे हँडलूम कॉन्व्हेन्शन मंथनचे उद्घाटन केले. कोण? तर गिरिराज सिंह. भारत आणि डॅश यांनी 2025मध्ये कैलास मानस सरोवर यात्रा आणि थेट उड्डाणाचे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर चीन. भारत आणि चीनने. बघा, देशातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर सिक्कीममध्ये. काय? देशातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन केंद्र कोणत्या? सिक्कीममध्ये. WHOने अलीकडेच कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केला आहे? तर जॉर्जिया देशाला काय केलं? तर मलेरिया मुक्त घोषित केला आहे. बघा, पीपल चॉईस अवॉर्ड श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम स्थान मिळालेले आहे? तर उत्तर प्रदेशच्या. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार आहे. यांनी काय ग्रामीण क्रिकेट लीग सुरू केले आहे. अलीकडेच कोणत्या देशांना पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित केला आहे? तर नेपाळ. तर कोणता आहे? पश्मिना महोत्सव. इस्रो अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर M मोहन यांची. तर काय आहे ते? इस्रोने अलीकडेच लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे काय संचालक म्हणून M मोहन यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 उद्घाटन आवृत्ती कोणी जिंकली आहे? तर ओडिशा वॉरियर्स यांनी जिंकली आहे. म्हणजे यांची पहिलीच आवृत्ती होती 2024-25ची. कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले खोल समुद्री रडार विकसित केले आहे जे की उंच उडणारे विमान शोधू शकते? तर चीन या देशाने विकसित केला. हनुमानाची 72 फूट उंचीची मूर्ती नुकतीच कोठे स्थापित करण्यात आली? तर कर्नाटक येथे स्थापित करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट. समोरचा पॉईंट बघा आता. काय? तर नागोबा जटारा सण
भारत कुठे साजरा केला जात आहे, म्हणजे भारतात कुठे साजरा केला जात आहे, तर काय केसलापूर तेलंगणा येथे. कोणता नागोबा जत्रा हा सण आहे बघा, तर कुठे तेलंगणामध्ये साजरा केला जातो. बघा एटीकोप्पका खेळणी अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत होत्या, तर त्या कोणत्या राज्याशी 400 वर्ष जुन्या परंपरेचा हिस्सा आहे, तर आंध्र प्रदेश. तर कोणती एटीकोप्पका खेळणी ही किती 400 वर्ष जुनी परंपरा आहे बघा, कोणत्या आंध्र प्रदेश राज्याचा आहे बघा. कोणत्या देशाने पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिका देशाने. यांनी काय केलं, पॅरिस हवामान करार जो आहे त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 2025च्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचे कोणतरी चित्ररथ सामील झाला आहे, तर मधाचे गाव हा चित्ररथ सामील झालेला आहे. नुकतेच म्हणजे इस्रोने 100वी मोहीम यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केली आहे, तर त्या उपग्रहाचे नाव काय, NVS-0. ही इस्रोने नुकतीच बघा 100वी मोहीम यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केली आहे. 100वी मोहीम आहे, लक्षात ठेवा. बघा भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात कधी स्थापन होणार आहे, तर पनवेल येथे स्थापन होणार आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ. आणि मेन गोष्ट म्हणजे हे महाराष्ट्रात असणार आहे, त्याच्यामुळं एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. नुकतेच कोणत्या राज्यात गरीब व वंचित लोकांसाठी इंदिरामा इंदू आवास योजना सुरू करण्यात आली, तर तेलंगणामध्ये. कोणती आहे, तर इंदिरामा इंदू आवास योजना आहे बघा, महत्त्वाची, गरीब आणि वंचित लोकांसाठी असणार आहे. बघा ICC वुमेन ओडी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 कोणाला घोषित करण्यात आले, तर स्मृती मानधना यांना घोषित करण्यात आले. नुकतीच महिला महाराष्ट्र केसरी 2025ची विजेता कोण ठरली आहे, तर भाग्यश्री फंडी ठरली आहे. ही बघा महाराष्ट्र केसरी 2025ची विजेता ठरली आहे. बघा नुकतीच डोके चेरियन यांचे निधन झाले आहे, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, तर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते बघा. हे कोणते, डोके चेरियन, आणि यांचं काय नुकतंच निधन झालं आहे, कोणत्या, तर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते बघा ते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात येतो, विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास 2 ते 3 लेक्चर घेतले आहेत, म्हणजे 2 ते 3 म्हणल्यापेक्षा 3च लेक्चर घेतले आपण जानेवारी करंट अफेअर्सवर. जानेवारीवर आपण किती, तर 3 लेक्चर घेतले विद्यार्थी मित्रांनो जानेवारीवर. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जानेवारीच्या जवळपास सगळ्या घडामोडी क्लिअर होत आहेत. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देऊन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो हे बोर्डचा कलर वगैरे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे थोडं कन्फ्युजन वगैरे आहे, याचं क्लिअर दिसते का नाही दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामसुद्धा आपलं जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो जर लेक्चरमध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असले, काही विद्यार्थी मित्र थोडा माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा आवाज वगैरे नसेल क्लिअर आहेत, त्याचा पण आपण नक्कीच लवकर सुधारणा करूया. पण थोडे काही चेंजेस वगैरे असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, चेंजेस नक्कीच अप्लाय केले जातील. थँक्यू. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.